जालन्यात वीज कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाला भाजप महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांची भेट। विविध प्रलंबित मागण्यांसाठी जालना येथील महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या वीज कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाला आज सकाळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी भेट दिली आहे। कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण असून दानवे यांनी कर्मचाऱ्यांची विचारपूस करून त्यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे। मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार दानवे यांचं आश्वासन। या भेटीदरम्यान भास्करआबा दानवे यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। ते म्हणाले, आज संभाजीनगर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे। मी स्वतः या बैठकीला वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांसमोर सादर करणार आहे। एवढंच नव्हे तर या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघावा यासाठी पाठपुरावा करण्याची हमी त्यांनी यावेळी दिली आहे। कर्मचाऱ्यांची समस्या किती गंभीर आहे हे सांगताना दानवे पुढे म्हणाले की महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कामकाजात अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे। त्यांच्या मागण्या पूर्णतः रास्त असून शासनानं तातडीनं त्या मान्य करणं गरजेचं आहे। जर आवश्यकता वाटल्यास मंत्रालयामध्येच वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करून त्यांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासनही भास्करआबा दानवे यांनी केलं आहे। यावेळी दानवे यांनी जालना शहरातील वीज पुरवठ्याच्या समस्येवरही लक्ष वेधले। त्यांनी सांगितले की सध्या शहरात 5 सेक्शन कार्यरत असलं तरी विशेषतः जुना जालना भागात वारंवार वीज खंडित होण्याची समस्या गंभीर बनली आहे। त्यामुळे त्या भागातील नवीन सेक्शन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे। एकंदरीत वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपच्या महानगर जिल्हाध्यक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे आता या प्रलंबित मागण्यांवर शासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। कर्मचाऱ्यांची जर बाजू आपण ऐकून घेतली, समजावून जर घेतली तर त्यांच्या सुद्धा व्यथा या ठिकाणी माझ्या लक्षात आल्या। ह्या त्यांच्या ज्या काही व्यथा आहे, रिस्ट्रक्चरिंगचा विषय असेल, झोन सेक्शनचा विषय असेल, जालना शहर गेल्या अनेक दिवसापासून जुना जालन्याच्या संदर्भाने मला उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की 40% लोड एका सेक्शनवर आहे आणि बाकी नवीन जालन्यामध्ये 2 सेक्शन असतील। असे जे काही 5 सेक्शन पूर्वीचे होते आता 6 झाले पाहिजे आणि त्या 6 सेक्शनला मंजुरी मिळाली पाहिजे, जेणेकरून संपूर्ण शहराचा ताण हे लोड शेडिंगमध्ये झालं पाहिजे। प्रत्येक सेक्शनला काम मिळालं पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा अडचणीचा सामना करावा लागणार नाही। म्हणून यांच्या मागण्या रास्त आहे। मी आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब संभाजीनगरला येणार आहे 5 वाजता। तर आपलं निवेदन आपण त्यांच्या कानावर टाकू, त्यांना निवेदन देखील त्या ठिकाणी देऊ। कदाचित एखादी व्यापक तुमच्या संघटनेच्या सोबत जर बैठक घ्यायची असेल मंत्रालयामध्ये मुंबईला, तर आपण त्यांची वेळसुद्धा घेऊ। त्या बैठकीला तुमचे 5 पदाधिकारी असतील, CM साहेबांची वेळ घेऊन त्यांच्यासोबत आपण लवकर बैठक त्या ठिकाणी लावू। आपले माजी मंत्री रावसाहेबजी दानवे आज ते सुद्धा संभाजीनगरला येणार आहे, त्यांच्याशी बोलतो। त्यांच्याशी बोलणं करून CM साहेबांची वेळ घेऊ आणि त्यामध्ये काहीतरी एक चांगला रामबाण असा तोडगा निघेल अशा प्रकारचा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो। CM साहेबाला मी देखील स्वतः आज बैठक आहे आमची 1 to 1, त्याच्यामुळे मी स्वतः हा विषय त्यांच्या कानावर त्या ठिकाणी टाकेल आणि जालन्याचं रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे। आता जालना शहराचं विस्तारीकरण व्हायला लागलं आणि आम्हाला सुद्धा आता आम्ही नगरसेवक म्हणून काम करतो, लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, आम्हाला तोच सामना करावा लागतो की साहेब DP गेली। अनेक ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी व्हॉट्सअपचे ग्रुप केले आणि लगेच लाईट गेली तर त्यांना मेसेज जातो की लाईट गेली, कशामुळे गेली, काय गेली, अनेक अनंत अडचणी असतात। तो महत्त्वाचा मुद्दा आहे तुमचा रिस्ट्रक्चरिंगचा। तो मुद्दा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हाताळला गेला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतं।